राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। देवस्थान इनाम जमिनींबाबत येत्या अधिवेशनात कायदा केला जाणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली। मसुद्यावर नागरिकांना हरकती सुद्धा नोंदवता येणार आहे। फळबागांसाठी आता दरवर्षी नव्हे तर 3 वर्षातून एकदाच पीक पाणी रोप वाटिकांसाठीच्या मातीला रॉयल्टी माफी देणार। रॉयल्टी माफीचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे मंत्री बावनकुळे यांनी आदेश दिले। नेमकं देवस्थानाचे हक्क काय राहतील, कुळ धारकाचे हक्क काय राहतील आणि वहिवाटदाराचे हक्क काय राहतील याबद्दलचा एक सुटसुटीत कायदा, जेणेकरून 4.5 लाख हेक्टर जमिनी, खास करून कोकणातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या जमिनी या ज्या हस्तांतरित होत नाही आहे किंवा त्याबद्दलचे संपूर्ण विकास कामे अडलेली आहेत किंवा शेतकऱ्याला त्यांच्या जमिनीमध्ये काहीच करता येत नाही, त्यामुळे मला असं वाटतं हा कायदा महत्त्वाचा आहे।